नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण इथे मस्त असा रव्याचा केक बघणार आहोत। हा केक फक्त 2 ते 3 साहित्यामध्ये बनवून तयार होतो। अगदी कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये अगदी घरच्या घरी एकदम मस्त असा सॉफ्ट स्पॉन्जी असा हा केक तयार होतो। रेसिपी बनवायला एकदम साधी, सोपी आणि सिंपल आहे। लहान मुलांना तुम्ही मधल्या वेळेमध्ये असा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी केक नक्की बनवून देऊ शकता। अगदी कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने हा केक बनवून तयार होतो। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एका बाउलमध्ये 1.5 चमचा दही घेणार आहे। दही घेताना थोडंसं घट्टसरच दही घ्यायचं आहे। आता या दह्यामध्ये आपलं जे नॉर्मल तेल असतं थंड, ते तेल मी 3 ते 4 चमचे घालणार आहे। इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा किंवा बटरचा वापर केला तरी चालेल। विक्सच्या साहाय्याने हे छान असं सर्व फेटून घ्यायचं आहे। तेल घातल्या घातल्या दह्यावर ते तरंगतं, पण जसजसं आपण फेटू तसं ते दह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होत जातं। एक 2 ते 3 मिनिटं हे दही मी छान असं फेटून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स देखील झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये एक बारीक वाटी रवा घालणार आहोत। रवा घेताना एकदम बारीक घ्यायचा आहे। एकदम 0 नंबरचा रवा इथे मी 1 वाटी घेतलेला आहे। तुमच्याकडे जर रवा थोडासा जाडसर असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। अर्धी वाटी मी ते मैदा घेतलेला आहे। 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी मैदा हे प्रमाण बरोबर आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी अशा प्रकारे 3/4 वाटी थंड दूध घेतलेलं आहे। आता याच्यातलं अर्ध दूध मी सर्वप्रथम घालणार आहे। दूध घातल्यानंतर व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं आहे। एकदम दूध घालायचं नाही, जसं दूध लागेल तसं थोडं थोडं हे दूध घालत राहायचं आहे। तर इथे आता आपल्याला अजून दुधाची गरज आहे, तर मी अजून थोडंसं दूध घालणार आहे आणि नंतर हे सर्व छान असं फेटून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, जसं आपण दूध घालू तसं हे मिश्रण एकदम पातळसर असं होत राहतं, छान असं फेटलं देखील जातं। तर इथे 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण छान असं एका साईडून मी फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण छान असं एकदम ढिल्लं झालेलं आहे। अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण इथे मी तयार करून घेतलेलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित साईडचं जे लागलेलं जे पीठ असतं ते अशा प्रकारे आतमध्ये घालून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा छान असा फुलला जातो। तोपर्यंत आपण इकडे कढई ठेवणार आहोत प्रीहीट करण्यासाठी। तर इथे गॅसवर मी अशा प्रकारे एक मोठी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे एक स्टँड ठेवलेला आहे। आता आपले 15 मिनिटं रवा छान असा भिजत आहे, तोपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि कढई गरम होण्यासाठी गॅसवर ठेवायची आहे। इथे मी अशा प्रकारे केक बनवण्यासाठी एक टीन घेतलेला आहे। त्या टीनमध्ये घालण्यासाठी अशा प्रकारे बटर पेपर त्याच्याच मापाने मी कट करून घेतलेला आहे। तुम्ही जर बटर पेपर वापरत नसाल किंवा बटर पेपर नसेल तर खाली मैदा देखील थोडासा भुरभुरू शकता। तर आता बटर पेपरला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे ग्रीस करून, म्हणजे आपला केक जो आहे तो टीनला चिकटणार नाही। सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर इथे आता मी अर्धा किलोचा आपला हा केक आहे। अर्धा किलोच्या केकसाठी मी इथे अर्धी वाटी पिठी साखर घालणार आहे। जर तुम्हाला केक जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण थोडे वाढवू शकता। पिठी साखर घातल्यानंतर हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स घालणार आहे, कारण आपला हा केक छान असा फ्लेवरचा बनणार आहे व्हॅनिला एसेन्स घातल्यामुळे। तर साधारण अर्धा चमचा मी इथे व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे आणि इथे कोणत्याही फ्लेवरचा इनो घालायचा नाही, एकदम प्लेन फ्लेवर असलेला इनो घ्यायचा आहे। तुम्ही जर फ्लेवरचा इनो वापरला तर केकला देखील तसाच फ्लेवर येतो, त्यामुळे इथे इनो घालताना विदाउट फ्लेवरचा इनो घालायचा आहे। इनो घातल्यानंतर मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे इनोच्या वाटणीचं सोडा किंवा बेकिंग सोड्याचा वापर केला तरी चालेल।
आता मिश्रण छान असं सर्व फेटून घेतलेलं आहे मी, इथे तुम्ही पाहू शकताय। इनो घातल्यामुळे मिश्रण थोडंसं फुललेलं देखील आहे। आता हे मिश्रण या केकच्या टीन मध्ये काढून द्यायचं आहे। इनो घातल्यानंतर मिश्रण लगेच केकच्या टीन मध्ये घालायचं आहे। आता इकडे आपण मिश्रण वगैरे टीन मध्ये घालत तोपर्यंत आपली तिकडे कढई देखील छान अशी गरम झालेली आहे। एक 15 मिनिटं मीडियम गॅसवर कढई छान अशी गरम करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूट किंवा तुटी फ्रुटी घालायची आहे। थोडीशी अशा प्रकारे मिक्स करायची आहे, म्हणजे ती आतपर्यंत गेली जाते। आणि नंतर थोडीशी वरून देखील आपण छान दिसण्यासाठी गार्निशिंगसाठी अशा प्रकारे तुटी फ्रुटी घालून घ्यायची आहे। आता इकडे कढई देखील मी 15 मिनिटं छान अशी गरम करून घेतलेली आहे। आता एखाद्या रुमालाच्या साहाय्याने वरचं जे झाकण आहे ते काढून घ्यायचं आहे, कारण 15 मिनिटं कढई आपली खूपच गरम झालेली असते। तयार करून घेतलेला जो केकचा टीन आहे तो अशा प्रकारे कढईच्या अगदी मधोमध ठेवून द्यायचा आहे आणि वरून छान असं घट्टसर झाकण लावायचं आहे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, अगदी लो टू मिडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे। आणि एक कमीत कमी 35 ते 40 मिनिटं हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। अधूनमधून एकदा दोनदा चेक करून घ्यायचं आहे। तर इथे मी अधूनमधून एकदा दोनदा चेक केलं होतं, केक बेक झाला नव्हता। टोटल 35 मिनिटांनी मी इथे चेक करत आहे। 35 मिनिटात आपला हा केक छान असा बेक झालेला आहे। चाकूच्या साहाय्याने चेक करायचा आहे, चाकूला बिलकुल चिकटलेला नाही, म्हणजे आपला केक छान असा बेक झालेला आहे। आता हा केक खाली काढून एक 10 ते 15 मिनिटं छान असा मी थंड करून घेतलेला आहे। आता याच्या ज्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या अशा प्रकारे चाकूने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। आता हा जो केक आहे तो अशा प्रकारे जी प्लेट आहे ती केकवर अशी उलटी धरायची आहे आणि केक ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। आता जे खाली लावलेला जो बटर पेपर होता तो देखील अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे, अगदी सहज निघला जातो तो। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपला केक बनलेला आहे, टेक्स्चर देखील छान आलेला आहे। केकवर अशा प्रकारे एक प्लेट उलटी धरायची आहे आणि अशा प्रकारे प्लेटमध्ये केक सरळ करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला केक जो आहे तो बनलेला आहे। एकदम सॉफ्ट देखील छान असा स्पॉन्जी आपला हा रवा केक तयार झालेला आहे। आता हा केक आपण कट करूया। चाकूच्या साहाय्याने हा केक आपण कट करून घेत आहोत। मस्त असा आपला केक इथे बेक झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। एकदम टेक्स्चर देखील छान असा आपल्या केकला आलेला, एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला हा रव्याचा केक इथे तयार झालेला आहे। अगदी कमी साहित्यामध्ये छान असा आपला रवा केक इथे बनवून तयार आहे। लहान मुलांना तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये असा रवा केक घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये नक्की बनवून द्या आणि हा केक टेस्टला तर अप्रतिम लागतो। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की